आम्ही ठरवलंय माणसं साधी द्यायची. आता बघा निल्याशिवाय निवडणुकीला उभे राहिले त्यांचे विरुद्ध एक मोठे नेते होते. त्या मोठ्या नेत्यांनी जाहीर केलं की हा देश तो पार्लमेंटमध्ये जाणार, त्याला इंग्रजी येत नाही, हा तिथे जाऊन काय करणार. पार्लमेंटमध्ये इंग्रजी यावं लागतं असं नाही. पार्लमेंटमध्ये हिंदीत बोलता येतं, मराठीत बोलता येतं, तुमच्या मातृभाषेत बोलता येतं. हे गेले पार्लमेंटमध्ये. मलाही काळजी होती म्हणजे आमच्या घरी पार्लमेंटमध्ये जास्त काय बोलतं माहीत नाही. शपथ घ्यायला उभं राहिला धाड इंग्रजी गाडीची सुटली ती गाडी बोलली नाही. सगळं पार्लमेंट बघायला लागलं म्हणजे कोण हे कधी आला, थांबायला तयार नाही. आणि भाषण काय केलं, भाषण हेच केलं की माझ्या शेतकऱ्याच्या हिताची जपणूक इथं होत नसेल की इथलं मी काम चालूनच देणार नाही. तिथं मांडणी केली की कष्टकऱ्याची शेतकऱ्याची मांडणी त्या ठिकाणी केली. आणि असं एक नाही, आज असे